हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. आणि तुम्हाला वाटत असेल की बॅकग्राऊंड कुठला आहे, तर मी आत्याच्या घरी आले माझ्या. आणि माझी तब्येत खूप खराब आहे. आता पटापट आंघोळ करते ना, कपडे चेंज करून परत ब्लॉग स्टार्ट करते. सो ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा आणि कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आईची बडबड, त्यांची बडबड. गाईस, इथं पाऊस किती आहे आणि एवढा भारी वाटतं. इवा 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 ए ढोल इकडे किंजल. तू आंघोळ नाही गेली का? तोंड जा. आणि पावसामुळे माझा आवाज येत नसेल, पण इथं दुसऱ्या आत्याकडे आले, तिकडे माझी सख्खी आत्याने इथं दुसऱ्या आत्याकडे आले आणि इथं खूप मजा येते. पाऊस एवढा पडतोय की विसरू. आणि इथं फिरण्यासारखा पण भरपूर आहे, कारण घराच्या समोरच एवढी मोठी नदी आहे, एकविराई जवळ आहे, सगळंच जवळ आहे. एवढा भारी वाटतोय ना इथे. काय काय ग? ती लपते, ती लाजते. हा का? हे बघा, इथेच नदी आहे. कसं वाटतं तुला इथे ईशा? मस्त वाटतं. इथे खरोखर मस्त वाटते. आत्याकडे, या आत्याकडे आले होती ना, म्हणजे 3 नंबर आत्याकडे आले होती, मजा येते. मला 4 आत्या आहेत, पण मी चौकींकडे जास्त नाही जात, तिघींकडे सॉरी नाही जात, तिच्याकडे जास्त येते मी. कारण इथं माझ्या म्हणजे याचे काय बोलतात, सोबतचे एजचे पोरं आहेत, कारण माझ्या आत्याचे पोरं सेम माझ्या एवढीच आहेत, म्हणून मी इथंच येते. आता आज फिरायचा प्लॅन होता आमचा, कुठेतरी जायचा. पाऊस एवढा पडतो का घरून निघूनच देत नाही आम्हाला. पावसामध्ये भिजायचे, आता भिजून देते. सगळे पावसामध्ये भिजायला निघलेत ना, आम्हाला कोणी भिजून देत नाही. तुझं तोंड का असं झालंय? लपते नसते. इथं घेतलंय जेवण बनवायला. काकी काय करायला घेतलंय जेवायला? कोलंबी बिर्याणी. कोळंबी बिर्याणी. ही काय करते मम्मी? कोळंबी साफ करते. नाही तर वाट बघत बसले जेवणाची. तिचं नुसती लाजते, ईशा उगाच लाजते का? आता स्वतःच होतेच ना मी. घे ना, घे बघ. या आत्याकडे आलो आम्ही. मटण बिटन सगळं रेडी करून ठेवलं आत्याने. ही कुठली मच्छी आहे ग? नदीचे मासे स्पेशल, त्यांचे चौकचे. नदी पण दाखव ना घराच्या समोर. दाखवली मी नाही नदी सगळा. सगळा ब्लॉग मध्ये गेला का? सगळा तुझा चालते बघ कशी. जेवण होतो का नाही होतोय? कंटाळा आला मला. तुझा ना बाहेर. हे घेऊ का पिंका? हो, आली आली आली. कुठून घेतले बाजू? हे वाटून सुटला पिंका. चला घ्या घ्या. मला पण धनू लवकर बाजूवा. बाबा एकदाच पडेल नाही बाजूवा. गाईस, जेवण झालं आता सध्या. कंटाळाला वैताग बघून बघून. कोलंबी का वास आ रहा है तो खड़ा होना चाहिए खड़ा. एवढे आयत्या पत्रावली काढले. काहीच फायनली माझं जेवण आलेलं आहे. पटापट जेवून घेते.
गाईज आता मी जेवली. जेवण एवढा भारी होता ना, काकीने केलं होतं माझ्या. एवढा भारी होतं ना जेवण. मी जेवली आता ना, जरा बाहेर आली कारण की आता ही लोक कुठे चालत फिरायला काय माहीत नाही. इथं आलं होती ना माणसं एकदम असे सुस्त होतात. तर फिरण्यासारखं खूप आहे आणि फिरायला काय भेटतच नाही. की भारी व्ह्यू आहे बघा इथे. इथे जे दिसते ना तिथे डायरेक्ट डॅम आहे. आता बघू ही लोक सगळी बोलतात तर डॅमवरती जायचं इकडे तिकडे. तर आता बघू काय डॅमवरती जातात की नाही जातात. पुढचा व्लॉग तर करेलच कंटिन्यू. तुम्ही बघतच राहा काय काय आम्ही मजा करतो. चलो हा चप्पल मारे तुझी सेम आहे वाईट आहे. सनी चल ना रे घेऊन. अय चल ना कुठे झालं आईस्क्रीम झालं. काय व्हिडिओ चल घेऊन. मेंटल लाजतो काय पोरगी आहे का तू? काय पण तुझा एवढा लाजतो ना. पोरगीने एवढी लाजणार एवढी ह्यो लाजतोय. काय माहित का लाजतोय. कोण बघल का तुझा व्लॉग? समझ रहे हो ना. आ कोण बघल का असा. गाईज इथे एवढं भारी आहे ना. आणि पहिली गोष्ट ना मला एकविरेला जायचं होता पण आता काय एकविरेला जायला भेटणार नाही कारण की एवढा पाऊस आहे. नाही तर पूर्ण रोड बीड ना इकडचे पूर्ण भरले आहेत. म्हणून तुम्हाला मी इकडचं व्ह्यू दाखवायला झूमच होत नाहीये कॅमेरा. म्हणून दाखवते थांबा. जाम भारी आहे बघा. इकडे पूर्ण डॅम आहे घरासमोरच. एवढं भारी वाटतोय ना इथे. आता इथेच जायचं काहीतरी प्लॅन चालला यांचा. बघू आता. यांना ब्लॉग मध्ये यायचंय आणि शायनिंग पण मारायची आणि यांना लाज पण वाटते. गाईज मी रेडी झालेली आहे फायनली आणि पटापट आम्ही आता जातोय. पण रेडी झाले पण माहीत नाही अजून कुठं चाललोय आम्ही. कारण सांगत तर कोणच काय नाही आहे. नक्की धबधब्यावर नक्की एकविरेला का नक्की कुठे कुठे काय काय ठरतोय काय समजत नाही आहे. आता बघू जिथं घेऊन जातील तिथं जायचं आपण. मी ब्लॉग पूर्णपणे बघत राहा आणि माझे पोस्ट पडणार इन्स्टाला ते सुद्धा बघत राहा. लाईक करा आणि यूट्यूबला पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघू पुढे यांचं काय वातावरण आहे काय बोलतात काय नाही त्याच्यानुसार ब्लॉग घेईलच मी. तुम्ही कंटिन्यूच राहा. हा ही चप्पल कोणाची काय माहित घाल. सांगितले ना मला. कुठे गेली मधून तुझी चप्पल कुठे आहे? अरे माझी लय फ्लॅट आहे. तुटल एक झटके आहेत. माझी नशीब मी माझ्याच बघणार. किती तुटले. नुसतं शेंगा खायचं काम चाललंय. मग मी सनीला घेऊन जाऊ का? तुम्ही पप्पाला घेऊन येतील. काम तर उद्या पहिले. तर बोला नुसतंच खायचं कामाचे दोघी त्यांची ना अशी काय बोललो ना मग त्यांना एकदम असं इन्सर्ट फील होतं. बड़ा हरामी हो बेटा. काही झालं नको हे नक्की नदीवर चालल्यात बाबा. नदीवर चालल्यात की कुठं चालल्यात ना अजून परत मला माहित नाही. फक्त तयारी करून चालले. तयारी पण पाण्यात पाण्यात जायचंय कुठं जायचंय काय करायचं. पाण्यात जायचं असतं तर मला सांगायचं. पाण्यात जायचं असतं सांगायचं ना मला. म्हणजे पाण्यात कशाला घातलं असतं. किती भारी वाटतंय.
खतरनाक वाटतो एकदम पाणी हा. चल गाईज एवढं भारी वाटतं ना इथे. चला देवा, प्रसाद पहिला प्रसाद घ्यायची का? ए खरखर कोण घेऊन जाईल? ए वाव किती छान आहे. मम्मी मम्मी पप्पा स्वतःच करतात, स्वतःच हसतात. पप्पाचं शूट बघायचं आहे का? थांबा. हे बघा तिथे दोघांची कॉम्पिटिशन. तर मी आता चाललोय वरती धबधब्यावर आणि इथं छान भारी वाटतं. माझे पप्पा पण ब्लॉगर झाले जाम मोठे. माझा बघून बघून ना ते काहीतरी ट्राय करायला जातात. काय नाही तर रस्ताच नाही. आई बा रस्ता बघ किती डेंजर आहे. अबे एवढूचाच रस्ता आहे, हळू चला. चल चल तिजू चल तू पुढे. मी येते थांब. चल चल. बघा कसे खात आहेत. हा स्वतःच काढ, माझा नको काढू असा फोटो. गाईज इथं मस्त शूट चाललाय. थांब ना, ते घाबरली ना मी. हो हो सान्या. खरं जायला पाहिजे होतं. अरे बाबा आई कुठून आलो. नाता थंडी भरलेली तिला. तरी मी बोलली आत्याने 2:30 वाजता बोलायचं तरी होतं तेव्हा. सगळे काय करत होतं पण 2:30 वाजता. काय करत, कशी सांगते तू त्याला? काय तू किती भारी आहे ग. त्यांना 2 दिवस उपाशी ठेव, तिसऱ्या दिवशी वर 2 भेंडा खातील. आता ना छोटे छोटे कपडे शिव. उलटा
एवढा मोठा वडला बघ त्याने तोंडामध्ये. चलिए खातो ना आपण. मोठा मोठा वडून तोंडात ठेवतो तो. 1-1.5 महिन्यानंतर सगळं असं झालं. भूक लागले वाटतं. खातो बघ कसा. पण यांचा काहीच त्रास नाही ना. घे रे, नको करूस घे. चालिये इथं नाजुकाबाई झाले. खाल्ला त्या दिवशी त्यांनी पण. तेच का ते झेंडा कडक आहे ना. तू बसलाय बघ कसं हातभर त्याचे का जाड आहे झेंडा. चावतोय तो. कष्ट घेतोय. भेंडीच खातात फक्त हे? मग भेंडी आता आई बरोबर त्यांना फारांचं सफरचंद. गाईज आता आम्ही पोचलेलो आहे घरी आणि खूप थकलेलो आहे. केसांवरून तो पाणी गेला ना तर जास्त ताप भरत चाललाय. आता एक गोळी खाल्ली आहे ना थोडं झोपते. सो व्लॉग मी इथेच एंड करते आणि व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि खूप प्रेम द्या. कमेंट करून नक्की सांगा की व्लॉग कसा वाटला. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.